Hello. Yes, Premendra, your friend. Easy Ink channel welcomes you here. तर चला मित्रांनो, मागच्या काही सेशनमधून आपण मॉडल ऑक्झिलरीजला आणि त्यांच्या विविध युजेसला पाहत आहोत. मागच्या सेशनमध्ये आपण नेमकं पाहिलं की कॅन आणि कुडचे वेगवेगळे शेड्स कोणते आहेत. आज आपण त्याच्या पुढील मॉडेल्सला पाहणार आहोत. सो व्हॉट आर दोज डिफरंट मॉडेल्स? दॅट इज मे, माइट. पाहूयात या मेचे वेगवेगळे शेड्स कोणते आहेत आणि त्यांच्या मॉडॅलिटीज कशा होतात. तर पहिल्यांदा आपण शेड पाहणार आहोत ती मेची, ती आहे परमिशन. म्हणजे एखादी गोष्ट, एखादी कृती करण्यासाठी मागितलेली परवानगी, या अर्थानं आपण मे या शब्दाला इथे वापरणार आहोत. उदाहरणार्थ, मे आय कम इन मीन्स हिअर आय एम आस्किंग फॉर द परमिशन. इथे मी समोरच्याची परमिशन अपेक्षित धरतो आहे आणि ती गृहीत धरून मी मे या शब्दाला त्या ठिकाणी वापरलेला आहे. पुढचा एक शेड जो आहे मेचा, तो या अर्थानं इट शोज द पॉसिबिलिटी. मे शक्यता सुद्धा दर्शवणारा शब्द आहे. कसा? एक उदाहरण तुमच्या समोर आहे बघा. हिज वर्ड्स मे कम ट्रू. हिज वर्ड्स मे कम ट्रू म्हणजे त्याचे शब्द येणाऱ्या काळात शक्यतो खरे ठरू शकतात किंवा त्यांची शक्यता आहे खरे ठरण्याची. म्हणजेच काय की इट शोज द पॉसिबिलिटी ऑफ द इव्हेंट विच इज गोइंग टू हॅपन इन द फ्युचर. भविष्यामध्ये घडणाऱ्या गोष्टीबद्दल वर्तवलेली एक शक्यता, या अर्थानं मी मे या शब्दाचा प्रयोग इथे करणार आहे. हा मेचा दुसरा शेड झाला. तिसरा शेड बघा की मे इज ऑल्सो यूज्ड टू शो द होप, विश और ब्लेसिंग. होप, विश और ब्लेसिंग या शेडनी सुद्धा आपल्याला मेचा वापर करता येतो. जसं की मे गॉड ब्लेस यू. बघा, कोणाच्या बर्थडेला आपण ही शुभेच्छा देत असतो, मे गॉड ब्लेस यू. किंवा अगदी छान छान प्रसंगाच्या वेळेसही आपण ह्या शब्दाचा वापर करत असतो. तर या ठिकाणी हा जो मेचा शेड आहे मित्रांनो, हा शेड तिथल्या तुमच्या मनातील होप्स दाखवतात, तुमच्या मनातल्या विश दाखवतात, शुभेच्छा दर्शवतात, तुमच्यातल्या ब्लेसिंग्स, आशीर्वादालाही त्या ठिकाणी दर्शवत असतात. सो मे कॅन बी यूज्ड इन दिस वे ऑल्सो. दॅट इज मे गॉड ब्लेस यू. द नेक्स्ट वन दॅट इज फॉर्मॅलिटी. औपचारिकतेला त्या ठिकाणी जर आपल्याला दाखवायचं असेल तर त्या ठिकाणी सुद्धा मे या शब्दाचा उपयोग करता येतो. जसं की उदाहरण आहे, द डिफेंडंट मे अपील इन द कोर्ट. म्हणजे ही औपचारिक गोष्ट आहे. म्हणजे जर त्या डिफेंडंटला पुन्हा अपील करायचं असेल तर त्याला कोर्टात जावं लागेल. म्हणजे ही या ठिकाणी दर्शविलेली एक फॉर्मॅलिटी आहे. म्हणजे त्याला ती औपचारिकता पार पाडावी लागेल. जर त्याला हा निर्णय जर मान्य नसेल, he has to go to the court. That is, he has to appeal in the court. Next one, that is imperative manner. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला imperative mannerनं त्या मेचा वापर करायचा आहे. जसं की you may at least say thank you. You may say at least thank you. अरे कमीत कमी तू थँक्यू तरी म्हण बाबा, या अर्थानं. म्हणजे यू मे ॲटलिस्ट से थँक्यू म्हणजे कमीत कमी तू धन्यवाद तरी म्हणू शकतोस, या अर्थानं. म्हणजे इट इज समव्हॉट इम्परेटिव्ह मॅनर. म्हणजे तिथे थोडीशी आज्ञा आहे, परंतु ती डायरेक्टली न वापरता दॅट मॅनर इज यूज्ड देअर. सो दिस इज द लास्ट अँड द फिफ्थ शेड ऑफ दॅट मे. कम ऑन फ्रेंड्स, लेट अस गो टुवर्ड्स द नेक्स्ट वन. दॅट इज माइट. माइट इज राईट. अशा प्रकारचे प्रॉवर्ब पण आपण ऐकलेली आहेत. इथे यातल्या माइट या शब्दाच्या वेगळ्या छटांना आपण समजून घेणार आहोत. माइट इज ऑल्सो यूज्ड फॉर परमिशन अँड इट इज ऑल्सो यूज्ड फॉर शोविंग द पॉसिबिलिटी. बघा, या ठिकाणी मे आणि माइटचे जसे शेड्स आहेत ना, तर हे शेड्स इथे सुद्धा दर्शविलेले आपल्याला दिसत आहेत की माइट हा शब्द प्रयोग आपण परमिशन आणि हाच शब्द आपण पॉसिबिलिटीसाठी वापरू शकतो. उदाहरणार्थ पहिलं परमिशन बघूयात. परमिशन मीन्स इट शोज द मोर पोलाइटनेस. जसं कॅनचं कुड आपण मोर पोलाइटनेससाठी वापरत होतो, इन द सेम मॅनर दिस माइट इज यूज्ड हिअर विथ मोर पोलाइटनेस. म्हणजे कसं, माइट आय आस्क यू युअर नेम. समजा एक
परिचित व्यक्ती आपल्याला भेटली आहे, आपल्यापेक्षा खूप वरिष्ठ आहे, ऑथॉरिटी आहे, आणि पण आपल्याला नेमकं लक्षात येत नाही आहे की ही व्यक्ती कोण आहे, आणि त्याच वेळेस आपल्याला ती तर खूप चांगल्या पद्धतीने ओळखती आहे आणि आपल्याला नेमकं त्यांचं नाव नाही आठवत. आणि मग अशा वेळेस त्यांचं नाव विचारणं हे सुद्धा खूप असं अवघड होऊन जातं आपल्याला. आणि मग अशा वेळेस समजा आपल्याला नाव विचारावंच लागलं तर दॅट मच पोलाइटनेस इज नीडेड. मग ती कशी असावी, तर या पद्धतीनं, माईट आय आस्क यू युअर नेम, मी तुम्हाला तुमचं नाव विचारू शकतो का. म्हणजे दॅट पोलाइटनेस इज शोन विथ दिस माईट. द नेक्स्ट शेड ऑफ दॅट माईट, the next and the last, that is possibility. Means what is that possibility? Means what is going to happen. येणाऱ्या भविष्यकाळात नेमकं काय घडणार आहे याची एक शक्यता वर्तवलेली आहे या माईटच्या वापरातून. म्हणजेच काय, इट माईट रेन टुडे. म्हणजे काय की लेस शुअरिटी आहे, पाऊस पडण्याची शक्यता आहे पण आय एम नॉट दॅट मच शुअर. म्हणजे मी तेवढा कॉन्फिडंट नाही आहे की नक्कीच पडेल, पण पाऊस पडण्याची शक्यता आहे. इट माईट रेन टुडे. इट शोज द लेस शुअरिटी, लेस पॉसिबिलिटी ऑफ दॅट इव्हेंट इन द फ्युचर. तर अशा पद्धतीनं आपण माईटच्या ह्या 2 शेड्सला या ठिकाणी समजून घेतलेला आहे. तर चला याच्या पुढचा शेड, याच्या पुढचा जो मॉडेल आहे तो आपण समजून घेऊया. पुढचा आहे तो म्हणजे विल. याच्यावर सुद्धा आपल्याला काही प्रोव्हर्ब्स माहिती आहेत, जसे की वेअर देअर इज अ विल देअर इज अ वे. तर याच विलच्या संदर्भात आपण इथे चर्चा करणार आहोत. या विलच्या शेड्सच्या बाबतीत चर्चा करणार आहोत. ह्याच्या मॉडेलच्या मोडालिटीकडे जाणार आहोत. विल हा शब्दप्रयोग आहे. हा शब्द आपण 5 वेगवेगळ्या सिच्युएशनला, 5 वेगवेगळ्या इंटेन्शन, अटेन्शन आणि ॲटिट्यूडनं वापरू शकतो. मग ते कोणतं या, तर या ठिकाणी एकेकाचा आपण विचार करूया. विल इज यूज्ड ॲज अ प्रेडिक्शन, म्हणजे भविष्यात घडणाऱ्या घटनेसंबंधी बांधलेलं एक भाकीत असणार आहे, एक अंदाज बांधलेला आहे त्या ठिकाणी. इट विल बी गुड वेदर टुमॉरो, म्हणजे उद्याचं जे वेदर असणार आहे, हवामान असणार आहे, ते छान असेल, ही वर्तवलेली एक शक्यता, एक अंदाज आहे, एक प्रेडिक्शन आहे. या ठिकाणी आपण विलचा वापर करू शकतो. विलचा दुसरा शेड असा आहे लॉजिकल नेसेसिटी, म्हणजे तार्किक जी बाब असणार आहे, एखादं लॉजिक आहे आणि ते त्याच्यातून मला मांडायचं आहे, तर त्यावेळेस हे मी विलचा वापर करेल. उदाहरणार्थ बघूया, दॅट विल बी हर, आय हिअर द डोर्स बँगिंग. म्हणजे काय की एक मी तर्क मांडलाय की दरवाजावर जी काही थाप पडली आहे किंवा जी काही नॉकिंग होती आहे, त्या दरवाजाकडे पाहून, त्या नॉकिंगचा आवाज ऐकून मला असं वाटतं की नक्की तीच असली पाहिजे, कारण तीच अशा पद्धतीनं दरवाजा नॉक करते. म्हणजेच काय की एक तर्क बांधलेला आहे मी, आणि त्या लॉजिकला मला दर्शवण्यासाठी इथे मी विलचा वापर करत आहे. दॅट विल बी हर, आय हिअर्स द डोर बँगिंग. नेक्स्ट वन, इंटेन्शन. विलचा वापर इंटेन्शन दर्शविण्यासाठी सुद्धा केला जातो. म्हणजेच कसा, आय विल फोन यू ॲज सून ॲज आय रीच. म्हणजे जसा मी तिथे पोहोचेल तसा तुला तिथे गेला की फोन लावेल. दिस इज माय इंटेन्शन. आणि हे इंटेन्शन दर्शविण्यासाठी आपण विलचा वापर करत आहोत. नेक्स्ट शेड, दॅट इज टू शो द विलिंगनेस ऑफ दॅट पर्सन. म्हणजे कसं, आय विल कम विथ यू, म्हणजे दॅट इज माय विलिंगनेस. ती माझी इच्छा आहे की मला तुझ्यासोबत यायचं आहे उद्या. सो आय विल कम विथ यू टुमॉरो टू मुंबई. So this is the willingness of that person which is to be told with the help of that word will. And next and last shade of that will, that is insistence. म्हणजे एखाद्या गोष्टीवर आघात देणे, एखाद्या गोष्टीचा वर अधिक जोर देणे किंवा ती गोष्ट अजून ठणकावून सांगणे. इन्सिस्टन्स. मग आता याचं एक वाक्य बघा, आय विल गो टू द पार्टी, नो वन कॅन स्टॉप मी. मीन्स इट इज माय इन्सिस्टन्स दॅट आय विल डेफिनेटली गो देअर. हे विल काय दर्शवत आहे, इन्सिस्टन्स दर्शवत आहे. म्हणजे त्या घटनेची होण्याची शक्यता खूप जास्त आहे, ती गोष्ट घडलीच पाहिजे, ह्याच्यावर माझा
निर्णय ठाम आहे, दॅट इज शोन विथ दॅट वर्ड विल. सो फ्रेंड्स, आपण पुढच्या मॉडेलकडे जाऊया, दॅट इज वूड. वूड याला सुद्धा दोन वेगवेगळे शेड आहेत. वूडचा वापर आपण दोन अर्थानं, दोन शेडनं करू शकतो. फॉर द फर्स्ट वन दॅट इज हायपोथेटिकल मिनिंग, म्हणजे या ठिकाणी पुन्हा एकदा आपण गृहीतक म्हणून त्याचा वापर करू शकतो. जसं की आय वुड सी हिम इफ आय वर यू. बघा, हे वाक्याचा अर्थ समजून घ्या. आय वुड सी हिम इफ आय वर यू. मी जर तुझ्या जागी असलो असतो ना, त्याला पाहून घेतलं असतं. सो दॅट वुड इज देअर. सो हायपोथेटिकल मिनिंग, दॅट गृहीतक आहे, म्हणजे मी जर तुझ्या जागी असलो असतो तर असं झालं असतं. हे जे गृहीतक धरलेलं आहे ते वुड या शब्दाच्या वापरातून त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे वुडचा हा शेड इथे आपल्याला दिसून येतोय. दॅट इंटेन्शन ऑफ दॅट स्पीकर इज शोन देअर, दॅट ॲटिट्यूड इज शोन देअर. पुढचा नेक्स्ट शेड जो आहे तो असा आहे, पास्ट ऑफ विल इन इनडायरेक्ट स्पीच. विलचा पास्ट फॉर्म वुड या अर्थानं आपण इनडायरेक्ट स्पीचमध्ये सुद्धा हा वापर करू शकतो. जसं की ही सेड ही वुड सी मी इफ ही कुड. ही सेड ही वुड सी मी इफ ही कुड. जर तो म्हणाला त्याला जमलं असतं तर त्याने मला पाहिलं असतं, माझी भेट घेतली असती या अर्थानं. म्हणजे काय की इनडायरेक्ट स्पीचमध्ये सुद्धा या वुडचा आपण त्या ठिकाणी वापर करू शकतो. म्हणजे मित्रांनो, या शेड्सला आपण वुड्ससाठी वापरू शकतो. तर अशा पद्धतीनं आज आपण पाहिलेले जे काही 4 मॉडेल आहेत, जसं की मे, माईट आणि विल, वुड यांचा वापर कसा करायचा, त्यांचे वेगळे शेड्स कोणते, हे आपण आपल्या दैनंदिन जीवनात जर वापरू शकलो मित्रांनो, तर डेफिनेटली यू आर गोइंग टू बी अ व्हेरी गुड स्पीकर, व्हेरी गुड युजर ऑफ इंग्लिश लँग्वेज. तर चला मित्रांनो, स्वतः मॉडेल वापरत चला आणि स्वतःला एक इंग्लिशचा चांगला मॉडेल म्हणून घोषित करा. So friends, with this message, let us have a wonderful stuff here to meet again in the next session. Till then, goodbye.